A7 न्यूजमध्ये आपले स्वागत। हिंगोली येथे वीज चोरीचे 4 गुन्हे दाखल। शहरामध्ये महावितरणच्या पथकाने अचानक केलेल्या पाहणी दरम्यान 4 ठिकाणी वीज चोरी झाल्याचे उघड झाल्याने हिंगोली शहर पोलिसात 4 वीज ग्राहकांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत। महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणाच्या पथकाने हिंगोली शहरातील शिवराजनगर भागात काही विद्युत मीटरची पाहणी केली असता त्यात 4 वीज चोरी केल्याचे उघड झाले, ज्यामध्ये शिवराजनगरातील मनोहर व्यंकटराव रुपारकर यांनी 10,450 रुपयाचे महावितरणचे आर्थिक नुकसान करून 5 महिन्याच्या काळात 135 युनिटची वीज चोरी केली आहे। नितेश रामप्रसाद जयस्वाल याने महावितरणचे 60,880 रुपयाचे आर्थिक नुकसान करून 3 महिन्याच्या काळात 1,432 युनिटची वीज चोरी केली आहे। नागेश भारत पोकळे याने महावितरणचे 27,290 रुपयाचे आर्थिक नुकसान करून 3 महिन्याच्या काळात 644 युनिटची वीज चोरी केली आहे। तर जिनमाता नगरातील दौलतराव अंबादासराव देशमुख याने महावितरणचे 21,300 रुपयाचे आर्थिक नुकसान करून 3 महिन्याच्या काळात 453 युनिटची वीज चोरी केली आहे। या प्रकरणी हिंगोली शहर पोलिसात महावितरण कंपनीचे प्रल्हाद टाक यांच्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। या प्रकरणाचा पुढील तपास संजय मार्के हे करीत आहेत। A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली।